जय शिवराय मित्रांनो, मी मिस्टर सुरेश सोनेके। आज आपण जाणार मशाळेत, कारण की आज मशाळेत आहे 15 ऑगस्ट। चला तर मग। ऐ वतन जान जा जान मन, ये समा ये बहार, दिल फिदा जान सा, जलवा तेरा जलवा तौबा। 19व्या स्वातंत्र्य दिनाचा आज ध्वजारोहण सोहळा आपल्या शुभ हस्ते व्हावा अशी विद्यालयाच्या वतीने मी आपणाला विनंती करतो। धन्यवाद। झंडे के लिए सामने सैल्यूट। एक साथ राष्ट्रगीत शुरू का। अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, एक साथ राज्य गीत शुरू करेंगे। शुरू का। एक साथ ध्वज गीत शुरू करेंगे। शुरू का। विजयी विश्व तिरंगा प्यारा, विजयी विश्व तिरंगा
बरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, 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 झंडा ऊंचा रहे हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, शान नहीं सकी जाए पाए, शान नहीं सकी जाए पाए, चाहे जान भले ही जाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, विश्व विजय करके दिखलाए, तब होए प्रणाम पूर्ण हमारा, तब होए प्रणाम पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। एक साथ भारतीय संविधान प्रास्ताविका के लिए तैयार होंगे, तैयार। एक साथ भारतीय संविधान प्रास्ताविका शुरू का। आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, भारताचे सार्वभौम, समाजवादी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, लोकशाही, गणराज्य, गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, सामाजिक, आर्थिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना, त्यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, आणि एकात्मता, त्यांचे आश्वासन देणारी बंधुता, प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सदाप्रत अर्पण करीत आहोत। जय हिंद। भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, लोकमान्य टिळकांचा विजय असो, लोकमान्य टिळकांचा विजय असो, लोकमान्य टिळकांचा विजय असो, महात्मा गांधीजींचा विजय असो, महात्मा गांधीजींचा विजय असो, महात्मा गांधीजींचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जान जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा ऐ वतन जान जा जान मन ये समा
कच्चा नहीं तेन पक्का देंगे, रिच दी दाल विच पक्का देंगे, नच कुड़ी तेन पक्का देंगे, दुध दी खीर नाल लिपा देंगे, रोटी पूरी नहीं चप्पा देंगे, गोल 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 गप्पा देंगे। मी दोन शब्द मी आपला संदेश म्हणून आज मी इथे सांगू इच्छितो। आपल्याला माहितच आहे आज आपण 79वा प्रजासत्ताक 79वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। आपल्याला माहित आहे 1947 साली 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन झाला, त्यावेळी आपण जवळजवळ म्हणजे जवळ 200 वर्ष ब्रिटिशांच्या राज्यात गुलामगिरीच्या राज्यात आपण वावरत होतो। आणि 1947 साली हा स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्या या देशातील शूरवीर म्हणा, स्वातंत्र्यवीर म्हणा किंवा आमचे संत एकनाथजी म्हणा, सगळ्यांनी जे जे शूरवीर होऊन गेले त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, त्यांचं योगदान फार मोठं आहे। आणि म्हणूनच आज आपण 1947 साली हा देश स्वतंत्र करून घेतला आणि त्याच्यानंतर आपल्या या देशाची म्हणा, आपल्या महाराष्ट्राची म्हणा आपली प्रगती होत गेलेली आहे। आपण पाहतोच आहोत जिथे 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 आपण या आधुनिक युगात क्रांती आपण करत आहोत, चांगल्या आपण प्रगतीवरती आपण आपला देश चांगल्या ह्याने आपण विकसित करत आहोत, चांगल्या प्रगतीने आपण पुढे जात आहोत। आज आपल्या देशामध्ये म्हणा, इंटरनॅशनल लेवलला म्हणा, आपला देश जगात नाव कमवतोय, नाव गाजवतोय, जेणेकरून आपण आज इथे आतापर्यंत आपण पाहिलंच आहे आपल्या देशाने उत्तम अशी प्रगती करून चांद्रयान म्हणून आपल्या याची चांगल्या प्रकारे प्रगती केलेली आहे। अशा पद्धतीने आपण या देशाची प्रगती करत आहोत। असं याचं उदाहरण घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थी म्हणा, शिक्षक म्हणा, आज शिक्षक आपल्याला ज्ञान देत आहेत। सगळ्या पद्धतीने आपण वर्षभरात ज्या आपल्या शाळेमध्ये ऍक्टिव्हिटी होतात त्याचं संपूर्ण या शाळेमधून शिक्षण दिलं जातं विद्यार्थ्यांना आणि ते विद्यार्थी त्या पद्धतीनं या शाळेतून आपला जो काही आपला अभ्यासाचा म्हणा, मार्गदर्शनाचा म्हणा किंवा इतर काही साधनांचा म्हणा आपण पुरेपूर असं त्याचा वापर करून घेतो आणि आपल्या प्रगती सुधारणा करतो, जेणेकरून आपले आजचे विद्यार्थी पुढील काळात पुढील पैशात ते उत्तम असं कार्य करून पुढील चांगल्या ह्याला प्रगती साधतील आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतील। अशा पद्धतीने पुढे देशाचं नाव उज्ज्वल व्हावं या निमित्तानं आजच्या 15 ऑगस्टनी मी संपूर्ण या गावातील परिसरातील जनता जनार्दनांना या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। सर्व पाहुणे मंडळीने असं नसतं व्हायचं, आपलं मास्क पेटी घ्यायचे आणि नंतर मग हॉलमध्ये कार्यक्रम होतो।
बारसकरताई उपस्थित आहेत, त्यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. शाळा समिती सदस्य लाड मॅडम सुद्धा
आहे. मी आज 15 ऑगस्ट निमित्त 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांततेत ऐकून घ्या अशी मी आशा बाळगतो व माझ्या भाषणाला सुरुवात करतो. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सावरकर बंधू, चाफेकर बंधू यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. अनेक स्त्री पुरुष या लढ्यात भाग घेतले होते. हजारो अनेक क्रांतिकारकही हसत हसत भाषण केले. अखेर आपण 150 वर्ष पुलांपर्यंत मुक्त झालो. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 होय. हाच दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरलेला आहे. दुसरीकडे बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले. लढा चालू असताना सर्वांच्या तोंडावर एकच गीत होते, ते म्हणजे वंदे मातरम. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूरवीर भारतीय फक्त देशासाठी लढले. शूरवीर भारतीय फक्त देशासाठी लढले. स्वातंत्र्य प्राचीन भारत खूप विकसित झाला होता. त्याने विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, वाहतूक या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली होती. आणखी समस्याही वाढत होत्या. भ्रष्टाचार, रोगराई, महागाई, जातीभेद, सीमावाद यांसारख्या अनेक समस्या आपल्या समोर उभ्या आहेत. हे स्वातंत्र्य आपल्याला टिकवायचे. हे स्वातंत्र्य आपल्याला टिकवायचे. या सर्व समस्यांना आपण सामोरे जाऊन आपला देश स्वच्छ व सुंदर बनवला. आज मी त्या क्रांतिकारकांना, नेत्यांना, वीरांना कोटी कोटी प्रणाम करून एवढेच बोलतो की आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पडला. आज सलाम हाय त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पडला. ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरामुळे हा देश आपण घडला. ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरामुळे हा देश आपण घडला. एवढं बोलून मी 2 मिनिटं रेट सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ये कातिल में है। मेरे प्यारे साथियों, सभी को स्वतंत्र भारत के इस पर्व की बहुत बहुत बधाइयाँ। मैं अपने विचारों को शुरू करता हूँ। 1931 के मार्च की उस एक रात की जब मात्र 23 साल के नवयुवक को अंग्रेज पकड़कर जेल ले जाते हैं और उसे फांसी की सजा सुना देते हैं। कसूर केवल इतना था कि भारत को स्वतंत्रता प्राप्त होनी चाहिए थी और अंग्रेज कभी भी भारत को स्वतंत्रता होता हुआ नहीं देखना चाहते थे। उस नवयुवक को फांसी की सजा सुना देने से कुछ समय पहले उस नवयुवक की माँ उसे मिलने आती है। जेलर उस नवयुवक की माँ को जेल के अंदर बुलाता है। वो नवयुवक अपनी माँ को देखकर एक जगह खड़ा हो जाता है। उस रात पहले से थोड़ा ज्यादा ही अंधेरा फैला हुआ था और कुछ ज्यादा ही सन्नाटा था। वो नवयुवक अपनी माँ को देखकर हल्की सी मुस्कुराता है। उसकी माँ के दिल को सुकून मिलता है। वो नवयुवक अपनी माँ को कहता है, माँ आप आई, मुझे पता था। नतमस्तक मी त्या सर्वांच्या ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला। सन्मान्य व्यासपीठ उपस्थित मान्यवर व माझ्या बंधू भगिनींनो, आज 15 ऑगस्ट भारतीय संस्कृतीच्या अमृत महोत्सवी वर्षात आज आपण प्रवेश करीत आहोत। या महान देशाचा जन्म दोनदा झाला आहे। पहिल्यांदा विश्व निर्माण झाले तेव्हा आणि दुसऱ्यांदा 200 वर्षाच्या पारतंत्र्यानंतरला हा देश स्वतंत्र झाला। या देशाने काही महान माणसांना जन्म दिला आहे। नंतरला याच महान माणसांनी नंतर या देशाला जन्म दिला आहे। मित्रहो, आजचा हा स्वातंत्र्य दिवस उजळला कारण वासुदेव बळवंत फडके आणि चाफेकर बंधू व राजगुरू असे हजारो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली। सावरकर, साने गुरुजी अशा कितीतरी नेत्यांनी आपल्या जीवनाची राखरांगोळी केली। लाखो ज्ञात अज्ञात पुरुषांनी, महिलांनी, बालकांनी तुरुंगवास भोगला।
किती झेलावे, किती इंग्रजांचा झेलावा वार, किती झेलावा छातीवर गोळीबार. आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल काही 4 शब्द सांगणार आहेत. ते तुम्ही शांतचित्तीने ऐकून घ्या अशी मी आशा बाळगते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है. सर हमेशा ऊंचा रखना जब तक दिल में जान है, जब तक दिल में जान है. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन. आपल्या स्वातंत्र्याची फार मोठी कथा आहे. ना जमाने से पूछो हमारी कहानी क्या है, ना जमाने से पूछो हमारी कहानी क्या है. पहचान बस इतनी है कि हम सब हिंदुस्तानी है, पहचान बस इतनी है कि हम सब हिंदुस्तानी है. दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण ती सकाळ सगळ्यांसाठी वेगळी होती. फक्त लाल किल्ल्यावर नाही तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर नाही तर सर्व भारतीयांच्या मनात तो झेंडा फडकला होता. आता आपण म्हणतो की सोशल मीडिया आणि इंस्टाग्रामवर हॅपी इंडिपेंडन्स डे, पण त्याच्यामुळे इंडिपेंडन्स डे साजरा होत नाही तर मनाने नाही तर त्या मातीला इंडिपेंडन्स डे पहिले म्हणा तर आपला इंडिपेंडन्स डे साजरा होईल. तर वतन की मोहब्बत में खुद को तपाए बैठे हैं, वतन की मोहब्बत में खुद को तपाए बैठे हैं, वतन की मोहब्बत में खुद को तपाए बैठे हैं. मोहब्बत मरेंगे वतन के लिए, ऐसी शर्त मौत से लगाए बैठे हैं, ऐसी शर्त मौत से लगाए बैठे हैं. आपल्या सैनिकांनी किती अनेक जणांनी बलिदान दिले, अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले, अनेक क्रांतिकाऱ्यांनी बलिदान दिले. पण आपण एखादा पण व्यक्ती वाटते म्हणणार नाही की मी सैनिक बनतो. सैनिक बनणं म्हणजे काय, कधीही मौतला नाही घाबरायचं. कधी मरताना फक्त सैनिकांचं नाव आठवा, तुमची सगळी भीती जाईल. आणि मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय जय. रंगांचा आज अफाट सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. आदरणीय व्यासपीठावर बसलेले शिक्षक व इतर कर्मचारी व माझ्या बालमित्रांनी, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायची विनंती करते आणि भाषणास सुरुवात करते. 15 ऑगस्ट हा दिवस अभिमानाचा व सन्मानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश अनेक वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारत देशाला 2दा जन्म झाला आहे. पहिला जन्म म्हणजे विश्व जन्मानंतर आणि दुसरा जन्म म्हणजे 200 वर्षाच्या पराक्रमानंतर स्वातंत्र्य झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्या महान सैनिकांनी आपले प्राणपणास लावले. त्यामध्ये महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, मंगल पांडे, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपत राय अशा अनेक महान सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा या महान सैनिकांना माझा मानाचा मुजरा. देशावर पुरेपुरे प्रेम करायचं असेल तर दाखवण्यापुरता आपण काय करतो, व्हॉट्सअप व सोशल मीडियावर 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा ठेवतो. पण हे नव्हे तर प्रेम करायचे असेल तर दिसण्यात वागणुकीत दिसलं पाहिजे. प्रेम हे गरजू माणसाला जर रक्ताची गरज असेल तर ती पुरवणे ही आपली जबाबदारी आहे. शिवाजी महाराजांचे गड किल्ले संरक्षण करणे व स्वच्छता राखणे हे आपलं जबाबदारी आहे. सावित्रीबाईंनी आपल्याला मुलींसाठी शिक्षण उघडले, पण आपण कधीही त्यांना जयंती असली तर मुली लहान गट 1, 2, 3 आणि तो 4 आणि हा मोठा गट 1, 2, 3, 4 क्रमांक. लाल किल्ला हा लाल किल्ल्याचा दिल्लीचे स्वतः मुलांनी काढले. तू पण
कार्यान्वव मार्केटमध्ये जाणार आहेत का की हो या कार्यान्वव अंतर्गत बघा ना मार्केटमध्ये जाणार आहेत. तुम्ही पण जावा तुम्ही जावा आम्ही खाल्लं काय मिळून काय नाही तुम्ही खाल्लायचे ना